नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं पार्थ गुलामडी 01 या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आपल्या करवल्या देवीच्या मंदिरामध्ये आज पूजा आहे सत्यनारायणची। आणि दरवर्षी मे महिन्यामध्ये आपल्या 3 वाड्या, म्हाळुंगे गावच्या 3 वाड्या, गोलामडेवाडी, कांगणेवाडी आणि कदमवाडी मिळून सत्यनारायणची पूजा दरवर्षी आयोजित केलेली जाते। तर ह्या वर्षी देखील पूजा आयोजित केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे। म्हाळुंगे गावामध्ये 3 वाडी मस्त पूजा थाटामाटात जल्लोषात साजरी होणार आहे। तर चला, आपण मंदिराजवळ आलेलोच आहोत, तर चला बघूयात। तर लाकडं तोडायला फाटे जेवण बनवण्यासाठी फाटी पाहिजे, त्यासाठी लाकडं तोडायला पोरं येत आहे फाटी तोडण्यासाठी। फाटी तोडण्याचं काम चालू आहे आता। मग थोड्याच वेळात जेवणाला सुरुवात करण्यासाठी आपल्याला फाटी लागणार आहे, त्यासाठी फाटी तोडतात। आपल्या देवळामध्ये रात्रीचा महाप्रसाद असतो, दरवर्षी महाप्रसाद असतो, त्यासाठी लाकडं तोडत आहेत। आता लाकडं तोडून झाल्यावर मस्त आता पूजा आहे। आता पूजेचा लाभ घेण्यासाठी यावं सगळ्यांनी। महाप्रसाद बनवण्यासाठी आता जेवणाची जी भांडी लागणार आहेत ती भांडी घेऊन आले। ते भांडी साईडला करतोय, म्हणजे गाडीतून खाली करतोय, म्हणजे आता आपल्याला लवकरच जेवण बनवायला चालू करायचं आहे। दुपारी जेवण बनवायला हळदी कुंकू महिलांचं झालं की जेवण बनवायला चालू करतील, तेव्हा मग आता ती भांडी लागणार, त्यासाठी ती भांडी घेऊन आलेली आहे। तर मित्रांनो, चला तर मग आपण प्रथमच आपल्या श्री स्वयंभू करवल्या देवीचं दर्शन घेऊन येऊया। बघा कसा मंडप वगैरे सजलाय आणि हरिश्चंद्र इसऱ्यांना आता देवाची पूजा वगैरे करतायत मस्त। दररोज हे सकाळी आपल्या देवाच्या इथे पूजा करतात। तर आज देखील आता मस्त फुलं वगैरे लावून दररोज फुलं लावतात। आज मस्त स्वच्छ लादी वगैरे धुवून मस्त फुलं वगैरे लावून देवाची पूजा झालेली आहे। बघू शकता तुम्ही, पाठी फुलाने डेकोरेशन केलेलं आहे। तोपर्यंत देवाचं दर्शन घेऊयात। या ठिकाणी मकर सजवण्याचं काम चालू आहे। काय आणतो ना, हो पूजा झालेली आहे। तसं आरतीसाठी लोक आता जमलेली आहेत। आता लवकरच आरतीला सुरुवात होणार आहे। लवकरच आरतीला सुरुवात होईल, मंडळी सगळी जमलेली आहे। बघून घ्या।
Hare
श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराजं वैराजं वारवेशराजं महाराजमाधिपत्याय शमन्दभर्यातिशान्ताभोग सर्वायुषन्दाधराधारभवे समुद्रपर्यन्तायाम् एकराजितप्रेषुलोको भिदोर्मङ्गलविस्तारो मरुत्यावसङ्गहि आदिगतसे कामप्रे विश्वदेवा समाहुति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते। उपासने जगतालवामि तोदेव सन्तान् सदा नमामि। सत्कर्मयोगी वयगालवामि सर्वामुखी मंगलपूर्ण सत्यनारायण महाराज की जय माते की लीलावती माते की। तुलसीवरी कुलस्वामी परम समर्था कुलाच्या भूंगता कुलस्वामी गावा शंकर ग्राम देवता करोली माता देवता तसेच सत्यनारायण देवता लक्ष्मीनारायण देवता आज या ठिकाणी यजमान धरत कुटुंब सपरिवारस्य आत्मालिंग ब्राह्मणामुळे कदंबरी गोलंदेवरी आणि कंगोबरी सकुटुंब सपरिवार ही सर्व मंडळी सर्वप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे तुम्ही सत्यनारायणाचे पूजन या ठिकाणी करत असताना त्यांच्याकडून काही कळत न करून या मंडळाकडून काही चुका झाल्या असतात त्या माफ करा। त्या तिन्ही मठातील सर्व मंडळी मुलांकडून काही मंडळाकडून काही चुका झाल्या असतात त्या माफ करा। ही सेवा परिपूर्ण करून द्या। त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या राहत्या वास्तवामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आशीर्वाद सर्व गोष्टींमध्ये आहेत ठेवायचा आहे। मुलांच्या शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये धंद्यामध्ये व्यवसायामध्ये असणाऱ्या काही जरी क्लेश बाधा असतील त्या दूर करा। सर्वांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करा। गणराया तुमच्या 14 विद्या आणि 64 कला या सर्व सद्भक्तांच्या मंडळी वाडीच्या सर्व मंडळींच्या अंगी द्या। केली सेवा मनोभावी सेवा आहे। आजचे यजमानपदी या ठिकाणी त्यांच्याकडून काही जरी चुका झाल्या असतील त्याही मात्र त्यांच्या इच्छित मनोकामना असतील त्याकडे मला देवता सत्यनारायणाचा पूर्ण करा। अशा तिन्ही सर्व मंडळी एकत्रितपणे हा साजरा उत्सव साजरा करावा। त्यांच्याकडे भांडण असेल तेही दूर करा। एका मताने एका चित्ताने सर्व मंडळी केली सेवा मनोभावी सेवा ही तुमच्या चरणी गोळ बनवून द्या। पुंडरी गौरी हरिवंदन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय। जयेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज प्रणामादि की जय। महाराज बावली माते की जय। छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय। महाराज की हर हर महादेव। ओम शांती शांती शांती। श्री सत्यनारायण देवाची पूजा झालेली आहे। आता आपण चला दर्शन घेऊन येऊयात। इथे तीर्थप्रसादाचा वाटप कार्यक्रम चालू आहे। तर बाजूने दर्शनासाठी ग्रामस्थांची रांग उभी आहे। महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ दुपारी आयोजित केलेला होता। तर तिन्ही वाडीतील सर्व महिला उपस्थित राहिल्या। माहेरश्री सगळ्या उपस्थित राहिलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। लवकर भजन सुद्धा चालू होणार आहे। आता सर्व 3 वाडीतील मंडळी जमली आहेत, अजून थोडी लोक यायची आहेत। लवकरच भजन सुद्धा चालू होईल।
तुझे नाम घेता संकटे दोषाती लीला तुझी शारदा प्रभु गुण गाती बसा पुढं गुरुदास झालो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राधा सुपात्र नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची तुझी कवडे जय राम राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हळदी कुंकू झाला, आता जेवण बनवण्याचं काम चालू आहे. तर कांगणेवाडीतील महिला या जेवण बनवत आहेत. दरवर्षी एक एक वाडीकडे पाळी दिली जाते. यावर्षी कांगणेवाडीतील महिलांची पाळी आहे. या ठिकाणी कांगणेवाडीतील पुरुष मंडळी जेवण बनवत आहेत. तर आपल्या तीनवाडीचे अध्यक्ष श्री संतोष लांबे हे भात बनवत आहेत आणि या साईडला कांदा वगैरे परतण्याचं काम चालू आहे. चला तर मग दिंडीची तयारी झालेली आहे. बार फटाके फोडून जल्लोषात आपण आपला हा दिवस साजरा करूयात.